उद्धव वाकरे, मी तुम्हाला अजिबात नालायक म्हणणार नाही, कारण आमची ती संस्कृती नाही. जेव्हा महाराष्ट्रातील जनता कोविडने हैराण झाली होती, तेव्हा तुम्ही फेसबुक खेळत होता. मग एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमची लायकी किती? जेव्हा महाराष्ट्रातील जनता महामारीने त्रस्त झाली होती, त्यावेळी तुम्ही मात्र डेड बॉडीमध्ये पैसे खात होतात, खिचडीमधले पैसे खात होतात. एक माणूस म्हणून तुमची लायकी किती? ज्या बापाच्या नावावर राजकारण करता 26 जुलैला जेव्हा मुंबई पाण्यात बुडाली असताना हिंदू हृदय सम्राटांना एकटं सोडून हॉटेलमध्ये पळ काढला, तर एक मुलगा म्हणून तुमची लायकी किती? नाईट लाईफ आणि पब पार्टी करणारे तुमचे दिवे, त्यांना संस्कार देण्यात तुम्ही कमी पडतायत, तर एक पिता म्हणून तुमची लायकी किती? संपूर्ण राजकारणामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा हे जर सोडलं, तर तुमची लायकी किती? उद्धट वाकरे, मी तुम्हाला अजिबात नालायक म्हणणार नाही, कारण आमची ती संस्कृती नाही. पण ज्या वेळेस महाराष्ट्राची जनता कोविडनं हैराण झालेली होती, त्यावेळेस तुम्ही फेसबुक खेळत होता. मग एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमची लायकी किती? ज्यावेळेस महाराष्ट्राची जनता महामारीच्या माऱ्यानं त्रस्त झालेली होती, त्यावेळेस तुम्ही मात्र लोक अन्नाला महाग झालेले असताना तुम्ही डेड बॉडीमध्ये पैसे खात होतात, खिचडीमधले पैसे खात होतात. एक माणूस म्हणून तुमची लायकी किती? अरे, ज्या बापाच्या नावावर राजकारण करता 26 जुलैला मुंबई पाण्यामध्ये बुडालेली असताना हिंदू हृदय सम्राटांना एकटं सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये पळ काढला, एक मुलगा म्हणून तुमची लायकी किती? आणि नाईट लाईफ आणि पब पार्टी करत फिरणारे तुमचे दिवे, त्यांना संस्कार देण्यात तुम्ही कमी पडताय, एक पिता म्हणून तुमची लायकी किती? या संपूर्ण राजकारणाच्या मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा हे जर सोडलं, तर दुसरी तुमची लायकी किती? एखाद्या चित्रपटात एखादी शिवी आहे म्हणून संजय राऊत तुम्ही जर ती शिवी देणार असाल, तर जेव्हा तुमचा चेहरा टीव्हीवर दिसतो, तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला वेब सिरीजमध्ये जेवढ्या शिव्या असतात ना, तेवढ्या शिव्या द्याव्या वाटतात. आम्ही अजिबात त्या देणार नाहीत, कारण आमचे संस्कार आम्हाला तसे करण्याची परवानगी देत नाही. एक काळ आला होता की महाराष्ट्राची सकाळ ही जात्यावरील ओव्यांनी व्हायची, पण आजकाल महाराष्ट्राची सकाळ ही त्यांच्या शिवीने होते. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना लवकरात लवकर रुग्णवाहिकेमध्ये घालून वेड्यांच्या रुग्णालयात भरती करावं, हेच योग्य राहील. एखाद्या सिनेमात एखादी शिवी आहे म्हणून संजय राऊत जर तुम्ही ती शिवी देणार असाल, तर जेव्हा तुमचा चेहरा टीव्हीवरती दिसतो ना, तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला तुम्हाला एखाद्या वेब सिरीज मध्ये जेवढ्या शिव्या असतात ना, तेवढ्या द्याव्याशा वाटतात. पण आम्ही अजिबात त्या देणार नाही, कारण आमच्यावरचे संस्कार आम्हाला ती परवानगी देत नाहीत. एक काळ असा होता की महाराष्ट्राची सकाळ ही जात्यावरच्या ओवीनं व्हायची, पण आजकाल महाराष्ट्राची सकाळ ही राऊताच्या शिवीनं होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला रसातळाला नेण्याचं काम या लोकांनी केलंय. आटापिटा करून सगळी तत्व बाजूला ठेवून जी सत्ता मिळाली, ती सत्ता गेल्यामुळे हे लोक इतके भ्रमिष्ट झाले की ते आता चार चौघात शिव्या देत सुटले. संजय राऊत आधी मन मानेल तशी बेताल बडबड करायचे, आता ते शिवीगाळ करतायत. कदाचित काही दिवसांनी ते लोकांना दगड मारत फिरतील. त्यामुळं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं त्यांना लवकरात लवकर एखाद्या अँब्युलन्समध्ये बसवून वेडांच्या इस्पितळामध्ये भरती करावं, हेच योग्य राहील.